ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल रामकृष्ण मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. नगरनिवासी रामकृष्ण सरस्वती महाराज म्हणजेच रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या अनुभवकथाचा हा मी व्हिडिओ चॅनल सुरू केलेला आहे. आणि गुरुवाक्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना कसे अनुभव येतात त्याचा हे एक उत्तम नमुना म्हणून मी आपल्याला आज आमच्या गुरुदेवांचे भक्त रवींद्र शिखरे जे आहेत त्यांचा एक अनुभव सांगणार आहे. रवींद्र शिखरे हे मला वाटतं खेड शिवबावरचे निवासी होते. त्यांचे वडील वैद्यकीय व्यवसायात होते आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला होतं. त्यांचं शिक्षण देखील ते खेड शिवापूरमध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण सुरू असताना ज्ञानप्रबोधिनी जी पुण्यातली संस्था आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये काहीतरी तांत्रिक शिक्षण देणारी एक संस्था किंवा कारखाना असं काढला होता आणि त्या ह्याच्यात त्यांनी शिक्षण घेणं सुरू केलं. आणि त्या ठिकाणी त्यांना जे मित्र भेटले ते म्हणजे आमचे राजाभाऊ भागवत पुण्यामधले भक्त आणि आमचे नरेंद्र कुलकर्णी हे देखील त्या ठिकाणी त्यांना भेटले आणि त्या माध्यमातून त्यांचा गुरुदेवांशी संपर्क आला आणि मग शिखरे हे आमच्या गुरुदेवांचे भक्त झाले. आता शिखरेंच्या कुटुंबियांमध्ये देखील दत्तभक्ती पहिल्यापासून होती. त्यांचे वडील देखील गुरुचरित्राचं पारायण वगैरे करत असत. त्यामुळे दत्तभक्तीचा जो उगम आहे तो त्यांच्या घरात होताच. पण तो उगम असल्यामुळे या दत्त संप्रदायाच्या प्रवाहात त्यांना पोहण्याचं भाग्य मिळालं आणि त्या ठिकाणी त्यांचा गुरुदेवांशी संपर्क सुरू झाला. हळूहळू त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्याही दूर होत होत्या. आणि यांनी मध्यंतरी एकदा काहीतरी जपानमध्ये एक नवीन यंत्र ज्याला मशिनरी निर्माण झाली होती आणि ती संगणकावर चालत होती. संगणकावर एखादी मशिनरी चालवावी हा त्यावेळेचा एक वेगळा अनुभव होता. आणि मग त्याचं काही शिक्षण घेण्याकरता किंवा एक त्याला काय म्हणतात त्यांची ती सहली ज्या आयोजित होतात तर जपानला त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याकरता एक सहल आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये या रवींद्र शिखरेंनी भाग घेतला आणि ते जपानला गेले होते. त्यांना ती पैशाची सोय देखील गुरुदेवांच्या कृपेने आधीच झाली आणि म्हणजे ज्या लोकांच्याकडनं त्यांना पैसे यायचे होते ते आधी मिळाले आणि ते जपानला जाऊ शकले. आणि त्याच्यानंतर पुण्यात परत ते भारतात आल्यावर त्यांनी त्या प्रकारचं मशीन आपल्या एक घ्यावं असा एक विचार त्यांच्या डोक्यात आला. अर्थात ते मशीन महाग होतं त्यामुळे याच्याकरता त्यांनी काही व्यावसायिक भागीदार निवडले आणि मग त्यांनी सगळ्यांनी मिळून ते मशीन घेतलं. आणि ते मशीन घेतलं पण ते मशीन वारंवार बंद पडत होतं आणि त्या व्यवहारात त्यांना थोडा तोटा झाला होता. आणि मग सगळे जे भागीदार होते त्या मंडळींचं म्हणणं पडलं की या मशीन काही हे काम देत नाही, हे मशीन आपल्याला काही नको होतं, आपण ते डिस्पोज ऑफ करून टाकू. पण शिखरेंचा त्याच्यावर काही फार त्या मतावर शिखरे काही आग्रही नव्हते. आणि मग शिखरेंनी त्याचं सांगायचं एक राहिलं की शिखरेंनी जेव्हा हा उद्योगधंदा सुरू केला होता वर्कशॉप त्यावेळेस त्यांनी गुरुदेवांना त्या ठिकाणी उद्घाटनाला बोलवलं होतं. गुरुदेवांच्या हस्ते त्या वर्कशॉपचं उद्घाटन झालं होतं. गुरुदेवांनी त्यांच्या घरात वास्तव्य केलं होतं. आणि मग त्यांचं शिखरेंचं असं एक मत होतं की माझ्या सद्गुरूंनी इथे येऊन आशीर्वाद दिला आहे तर असं होणार नाही. गुरुवाक्यावर विश्वास होता. गुरुचरित्रात देखील दिलेलं आहे की गुरुवाक्य हे मला कामधेनुप्रमाणे आहे, गुरुवाक्य हे मला प्रमाण आहे. गुरुंचं वाक्य म्हणजे सत्यसंकल्पता असते हे गुरुचरित्रात दिलेलं आहे. हे आमच्या सगळ्या भक्तमंडळांना देखील माहीत होतं. त्यामुळे त्यांचं मत असं होतं की असं होणार नाही. तर आपण असं करू, आपल्याला आशीर्वाद महाराजांनी दिलेले तर नगरला महाराजांशी एकदा चर्चा करू. त्याप्रमाणे ते त्यांचे जे काही 2-4 भागीदार होते ते सगळे नगरला आले. त्यांनी चर्चा केली आणि आता कसं आहे माहिती का,
महाराज आमचे जे गुरुदेव आहेत ते काही याचे तज्ज्ञ होते का? अजिबात नव्हते तज्ज्ञ. काय हे तज्ज्ञ नव्हते, पण भक्तांचे कैवारी होते, भक्तांचं कल्याण चिंतणारे होते. त्यामुळे ते कुठल्याही क्षेत्रातले तज्ज्ञ नसले तरी कुठल्याही क्षेत्रातलं त्यांना माहिती असणं हे स्वाभाविक होतं, कारण त्याची प्रज्ञा जागृत झालेली होती. तो जरी टेक्निकल विषय असला तरी गुरुदेवांना त्यातलं कळत होतं, असा तो एक भाग असतो. पण त्या ठिकाणी हे जे बाकीचे भागीदार मंडळी होते त्यांचं मत ठाम होतं की आपल्याला हे विकून टाकायचं. आणि आमच्या गुरुदेवांकडे सल्ला घेणारी मंडळी यायची ना, ती त्यांना जसा सल्ला पाहिजे तसंच आर्ग्युमेंट गुरुदेवांकडे करत असायची. मी बरेच वेळा पाहिले की लोकांचं काय असतं, आपल्याला असं करायचं आहे ना, मग ते गुरुमुखातनं बदलून घ्यायचं असा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थात गुरुदेव या बाबतीत अत्यंत निष्णात निर्णय घेत असत आणि योग्य तो सल्ला त्यांना देत असत. कोणाच्या म्हणण्याप्रमाणे ते सल्ला द्यायचे नाही. तेव्हा ते म्हणायचे, मला तुम्ही एवढंच सांगा की यथा योग्यम तथा करू. आणि मग त्या ठिकाणी ते जे भागीदार मंडळी होते तर त्यांना या शिखरेने सांगितलं की माझा माझ्या गुरूंवर विश्वास आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा, मी हे मशीन कंटिन्यू करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर त्या भागीदारांनी त्यातनं व्यवसायातनं अंग काढून घेतलं. आणि मग गुरुदेवांनी त्यांना सांगितलं शिखरेंना की मी जे सांगतो ते कर आणि त्याप्रमाणे तू ते कर. आता त्यांनी काय सांगितलं हे लिहिलेलं नाही मला, म्हणजे गुरुदेवांनी तिथून आशीर्वाद दिले. गुरुदेव जेव्हा काहीतरी सांगतात तेव्हा गुरुदेव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतात त्या आशीर्वादाबरोबर गुरुदेवांची शक्ती असते. तर ती गुरुदेवांनी त्यांना सांगितलं तू हे कर आणि ते मशीन सुरू कर. आता गुरुदेवांनी सांगितल्यानंतर गुरुदेवांची, म्हणजे मागे मी बोललो असेल की गुरुदेव जेव्हा कोणाला उपाय सांगतात तेव्हा त्या उपायाबरोबर शक्ती असते. म्हणजे या सत्पुरुषांनी एखाद्या माणसाला माती खायला सांगितली तरी माती हे त्या ठिकाणी औषध असतं. का? तर त्यांच्या गुरुदेवांची शक्ती, सांगणाऱ्या या तपस्वी पुरुषांची, विभूतींची शक्ती त्यासोबत असते. आणि मग त्याप्रमाणे केल्यावर ते मशीन व्यवस्थित सुरळीत सुरू झालं आणि त्याच्यावर उत्तम व्यवसाय शिखरे यांनी केला. त्याच्यातून त्यांना जे काही तोटा झाला होता तोही भरून निघाला. भागीदारांचे पैसे त्यांना देता आले आणि त्यांचा फायदा होत गेला. शिखरे आणि सौ शिखरे यांनी त्या व्यवसायात लक्ष घातलं, असा तो हा भाग आहे. म्हणजे गुरुदेवांच्याकडे जेव्हा ही भक्त मंडळी येतात तेव्हा गुरुदेव जरी त्या विषयातले तज्ज्ञ नसले तरी ते आशीर्वाद देत होते. अर्थात याचाच अर्थ त्यांना त्यातलं माहीत असतं. ज्याला आम्ही आमच्या गुरुदेवांना त्रिभुवन चालक म्हणतो. मी माझ्या काव्यात म्हणले त्रिभुवन चालक. तर त्रिभुवन चालक असल्यामुळे हे मशीन काय आहे हो, त्यांना सगळंच माहिती असतं. प्रज्ञा जागृत झालेली आहे. 7व्या वर्षी त्यांना ईश्वरी साक्षात्कार झालेला आहे. त्यामुळे त्यांना प्रज्ञा जागृत झालेली असल्यामुळे त्यांना सगळं. आत्ता मला वाटतं मी 2-3 दिवसापूर्वी जेव्हा गुरुदेवांची एक क्लिप ऐकत होतो तेव्हा गुरुमुखातनं मी ऐकलेलं आहे की मी कधीच कुठली पुस्तकं वगैरे वाचत नाही, कुठले ग्रंथ वाचत, आणि मी स्वतःही ते पाहिलेलं आहे की गुरुदेव कधी काही वाचतायत, अभ्यास करतायत असं काही नव्हतं. पण गुरुदेवांना त्या ग्रंथातली जर कोणी प्रश्न विचारले तर त्या ग्रंथातल्या लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ते व्यवस्थित उत्तरं देत असत. ही प्रज्ञा जागृतीची आहे. म्हणजे धार्मिक ग्रंथ असो किंवा तांत्रिक ग्रंथ असो, आमच्या गुरुदेवांचा विज्ञानावर पूर्ण विश्वास होता. गुरुदेव म्हणले विज्ञान आणि अध्यात्म हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. विज्ञान आणि अध्यात्म हे निषिद्ध क्षेत्र आहेत असं अजिबात नाही. या ठिकाणी विज्ञान हे आपल्याला उपयोगीच आहे, माणसाकरता उपयोगी आहे. विज्ञान हा जो संगणक वगैरे आहे हा विज्ञानाचा भाग आहे आणि मग याच्यातनं देखील आपल्याला चांगलं करता येतं, हा भाग आहे. हे जे अवतारी पुरुष असतात त्यांना या गोष्टी सगळ्याच माहिती असतात. गुरुगौरविका भाग 2 मध्ये मला वाटतं 285 ते 287 या पानावर हा शिखरे यांचा अनुभव आहे. आणि गुरुवाक्यावर विश्वास ठेवला की काय प्रचिती येते हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजे एवढी मोठी जी यंत्रसामुग्री आहे ती देखील सुरळीत चालवण्याचं आशीर्वाद माझे गुरुदेव देऊ शकतात. हा किती मोठा भाग आहे बघा.
म्हणजे हे आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून हा मी माझे गुरुबंधू शिखरे यांचा तुम्हाला अनुभव सांगितला. हा अत्यंत अनुभव बोलका आहे. मी देखील माझी जेव्हा 86 साली दिल्लीला बदली झाली होती तेव्हा दिल्लीतलं जे वातावरण होतं ते वातावरण फार चांगलं नव्हतं. आतंकवादाने सगळा तिथलचा तो माहोल सगळा बिघडलेला होता आणि कधी कुठे बॉम्बस्फोट होईल काय होईल हे काय सांगता येत नव्हतं. पण त्याही परिस्थितीत मी दिल्लीला जाण्याचा जो निर्णय घेतला तो माझ्या सद्गुरूंशी चर्चा करून घेतलेला होता. त्यांनी मला आशीर्वाद दिलेला होता. त्यामुळे माझ्या नातेवाईकांचा हितचिंतकांचा त्याला विरोधच होता. मी दिल्लीला जाऊ नये असं आई वडील इतर मंडळींना वाटत होतं. पण मी त्या ठिकाणी माझ्या गुरुदेवाच्या शब्दावर विश्वास ठेवून गेलो आणि म्हणून मी एका ठिकाणी म्हटले, परप्रांती उच्चपदी जाण्याची संधी आली दारी, तब मार्गदर्शनाने मन झाले निर्धारी, परी कुटुंबीय हितचिंतक विरोध करी, सद्गुरूंच्या बोलावरती माझे मन शंका न धरी. म्हणजे सद्गुरूंच्या एकदा सद्गुरूंनी आशीर्वाद दिला की त्याच्यावर आपण पूर्ण विश्वासून जायचं. मी त्या ठिकाणी जवळजवळ 6 वर्ष दिल्लीमध्ये व्यवस्थित वास्तव्य झालं. मला कुठलीही अडचण आली नाही. ज्या काही अडचणी किरकोळ यायच्या त्या सगळ्या सुटल्या जायच्या आणि मला ऑफिसमध्ये पण माझी चांगली त्या ठिकाणी प्रगती झाली. तर शिखरे यांचा अनुभव आहेच. मी मुद्दाम माझ्या बाबतीत जे घडलं, गुरु वाक्यावर विश्वास ठेवला की काय होतं ते आपल्याला सांगितलं. तर हा सद्गुरूंच्या हा भक्तवत्सलतेचाच हा प्रकार आहे. तर हा भाग आहे. तर इथे आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.